सांगलीला काळीमा जात पंचायतीकडून कुटुंबाला बहिष्कृत करून वाळीत टाकले। न्याय मागणाऱ्या पीडितांना गाव सोडण्याचा अजब सल्ला। पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला। मिरज तालुक्यातील नरवाड इथं जात पंचायतीनं क्रूरतेची सीमा गाठत नंदीवाले समाजाच्या एका कुटुंबाला थेट समाजातून वाळीत टाकलंय। एका छळवणूक होत असलेल्या पीडित महिलेला मदत केल्याचा गुन्हा या कुटुंबानं केला, ज्याची शिक्षा म्हणून आज त्यांचं जगणं असह्य झालंय। नरवाड गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती जामदार यांच्या नेतृत्वाखाली गावचा नावलौकिक वाढत असतानाच भाजपच्या पॅनलमधून निवडून येऊन त्यांनी फंदफितुरी करणाऱ्या काही ग्रामपंचायत सदस्यांच्या छुप्या पाठिंबानं या नंदीवाले जात पंचायतीचा बिहारी स्टाईलनं नंगानाच सुरू असल्याचा गंभीर आरोप होतोय। नरवाड गावातील एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींकडून आणि पतीकडून छळ केला जात होता। या पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते उत्तम पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी मानवतावादी भूमिका घेतली। त्यांनी जात पंचायतींकडेही या महिलेला न्याय देण्याची मागणी केली, मात्र जात पंचायतीच्या पंचांनी उलट पाटील कुटुंबियांनाच त्या महिलेला मदत करू नका अशी तंबी दिली। पंचांचा हा अन्यायकारक हुकूम झुगारून उत्तम पाटील यांनी पीडितेची मदत सुरूच ठेवली। याच गोष्टीचा राग मनात धरून जात पंचायतीनं उत्तम पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना वाळीत टाकले। या विरोधात 3 महिन्यांपूर्वी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती, ज्यावरून संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली। जात पंचायतीच्या या अमानुष निर्णयामुळे पाटील कुटुंब सध्या नरक यातना भोगत आहे। समाजातील कोणताही व्यक्ती पाटील कुटुंबियांशी बोलत नाही। येता जाता केवळ शिवीगाळ आणि मानसिक छळ केला जातो। गावातील नंदीवाले समाजाच्या मंदिरामध्ये पाटील कुटुंबियांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। कोणत्याही धार्मिक विधी, सण उत्सव किंवा सामाजिक समारंभांमध्ये या कुटुंबाला सामील करून घेतलं जात नाही। पोलिसांची निष्क्रियता आणि अजब सल्ला या जाचाला कंटाळून पाटील कुटुंबियांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, मात्र पोलिसांनी कोणती ठोस किंवा कठोर कारवाई न करता आरोपींना सोयीस्कर ठरेल अशाच भूमिका घेतल्याचा आरोप होतोय। पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे जात पंचायतीच्या गुंडांचं मनोधैर्य अधिकच वाढलं। अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा पाटील कुटुंबियांनी न्यायाची आर्त हाक मारली, तेव्हा गावच्या पोलीस पाटलापासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी तुम्ही गाव सोडून निघून जावा असा अजब आणि बेजबाबदार सल्ला त्यांना दिला। मुलावर जीवघेणा हल्ला, आत्महत्येचा इशारा। 2 दिवसांपूर्वी या टोळीनं उत्तम पाटील यांच्या कुटुंबावर थेट हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला। या हल्ल्यानंतर पाटील कुटुंबियांना घराबाहेर पडणंही कठीण झालंय। आम्हाला न्याय मिळण्याऐवजी गाव सोडायला सांगितलं जात आहे। मुलावर हल्ले होत आहेत, आता आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही अशी अत्यंत आर्त आणि उद्विग्न भावना या कुटुंबियांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। सरपंच मारुती जामदार यांचे प्रयत्न निष्फळ। या प्रकरणात नरवाड ग्रामपंचायतीकडेही तक्रार करण्यात आली होती। गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जामदार यांनी गावातील शांतता आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी जात पंचायत आणि पाटील कुटुंब यांच्यात मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र जात पंचायतीच्या पंचांच्या हेकेखोरापणामुळे आणि काही राजकीय फंदफितुरांच्या पाठिंब्यामुळे सरपंचाचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले। पुरोगामी महाराष्ट्राला सवाल। महाराष्ट्र शासनानं जात पंचायत आणि सामाजिक बहिष्काराविरुद्ध कठोर कायदा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा 2016 केलाय। असं असतानाही सांगलीसारख्या पुरोगामी जिल्ह्यात जात पंचायतीचा हा विळका आणि समांतर न्याय व्यवस्था अजूनही कशी काय सुरू आहे। पोलिसांच्या नाकाखाली एका कुटुंबाला आत्महत्येच्या उंबरठ्यावर ढकलणाऱ्या या पंचांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या गृह विभाग कधी कठोर कारवाई करणार, हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालाय। माझं नाव नंदा उत्तम पाटील, राहणार नरवाड लक्ष्मीनगर। मी ग्रामीण पोलीस स्टेशन इथे तक्रार दिलेली आहे की या इथे एक मुलगी येऊन राहिल्या, तिला आम्ही मदत करताना या आमच्या समाजातील लोकांनी आम्हाला वाळीत ठेवलेलं आहे। वाळीत ठेवल्यावर आम्ही तक्रार देऊन आता 4 महिने झालं, आमचं काही त्यांनी हेच केलं नाही, तरीसुद्धा ह्या लोकांनी आम्हाला खूप त्रास द्यायला लागले। शुक्रवारी आम्हाला
शिवेगाळ करतात दररोज आणि आम्हाला घरापर्यंत येऊन मला माझ्या मुलग्याला मारहाण केले त्यांनी. मारहाण करून आणि आमच्या विरोधात कंप्लेंट देऊन आल्या. आम्हाला ह्या लोकांपासून आम्हाला खूप त्रास होत आहे आणि ह्या लोकांचा आम्हाला खूप म्हणजे आम्हाला जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. ह्या लोकांनी आम्हाला असंच अत्याचार करत राहिली तर आम्ही आत्महत्या करणार. मी घरात सगळं आणि ह्याचं जबाबदार ह्या इथल्या समाजातील लोक आणि पोलिसांनी बी आमचं काही हेच घेणार, दखलच घेणार. मग त्यांच्या विरोधात बी आम्ही कंप्लेंट देणार की त्यांनी आमचं काही दखलच घेत नाहीत म्हणून. आम्हाला न्याय पाहिजे म्हणून ग्रामीण पोलीस ठाण्यात आम्ही दाखल केलेले आहे. त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावं, त्यांना शिक्षा द्यावी, आमची हीच विनंती आहे. नुसतं जामीनवर सोडले म्हणताना त्यांनी एवढं सरळच सांगतात लोकांच्या पुढे, घरातनं बाहेर यायचं मुश्किल. लोकांच्या पुढे सरळच सांगतात की आम्हाला काय केले ते पोलीस, नुसतं जामीनवर सोडले. हे एवढं उड्या मारून काय केला, आता पोलीस पण काही करू शकत नाही म्हणतात त्यांनी. काल पंचनामासाठी बाबासाहेब आलते, त्यांच्या पुढं सरळ बायकांनी दम दिलेला आहे मला की इथून पुढे आम्ही त्यांनी गड्यांचं नाव तक्रार देतात, आम्ही सरळ बायका जाऊन आता त्यासनी मारहाण करणार. त्याने आमच्यावर काय करतात बघूया. सरळ धमकी दिल्यात आम्हाला काल त्यांनी. त्या टायमाला जर व्यवस्थित जर त्यांच्यावर कारवाई झाली असती तर हे मार्ग आम्हाला झाला नसता, आम्हाला एवढा त्रास झाला नसता. आमचं जीवन मुश्किल केलं त्यांनी जगायचं. आता सध्याला त्यांनी कवा पण आम्हाला मारू शकतात यांच्यावर जर कारवाई नाही झाली. मग त्यांच्या हातून मरण्यापेक्षा आम्ही स्वतःहून आत्महत्या केलेलं चांगलं असं आम्हाला वाटतं. आता पोलिसांच्या निष्क्रियपणामुळं आणि या जात पंचायतीमुळे तुम्हाला जीव दिलेला बरा असं म्हणायची वेळ आली. आणि पोरग्याला 3 वेळा त्याने मारहाण केली. त्या पोरग्याचा जीव केवढा आहे बघा, त्याला 3 वेळा मारहाण केली त्याने. पोरग तडफडत तर पायानं हे झालंय त्याचं. आम्हाला पोरांचं बी बघू वाटना अवस्था आणि आम्हाला घराच्या बाहेर निघायचं म्हणजे की मुश्किल झालंय. आम्हाला शिवीगाळ करतात, शेजारी पाजारी असं बसून 5-6 जण बसतात आणि शिवीगाळ करतात. आम्ही घराच्या बाहेर कट्ट्यावर जर बसले तरी पण इथले लोक आम्हाला जाताना शिवा देऊन जातात आम्हाला. आम्ही परत त्यासनी हे केलं की आमच्या अंगावर येतात डायरेक्ट असं लोक गोळा करून एकदम मारहाण करायला, खिडक्यातनं दगडा टाकायचं, असलं काम करायला लागलं. यावर रेसारी कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. याचीच माझे नम्र विनंती आहे पोलिसांच्याकडून. आम्ही तुमच्याकडे न्याय नाही मागणार तर कुणाकडे मागणार आम्ही? तुम्हीच आम्हाला न्याय दिला नसला तर ह्या लोकांनी हेच होणार. ह्यांनी गरीब लोकांनी असं जगूच देणार नाहीतर आम्हाला मारून टाकतील त्याने. ज्यावेळेस तुम्ही बहिष्कार घातलेली तक्रार केली त्यावेळेस जर कारवाई केली असते तर एवढं त्यांनी हे झालं नसते, लोकांनी त्रास केला नसते आम्हाला. आम्ही तरी पण असू दे म्हणून आम्हाला सरपंचला 3-4 वेळा सांगितलं, सरपंच एवढं मिटवून टाका काहीतरी करून. सरपंच पण 2 वेळा त्यांच्याकडनं काहीतरी नंबर मागायला गेलता वाटतं त्या पंचायतने, कुठला पंचायत त्यांच्याकडची. त्यांनी नंबर पण दिला नाही धनाजी पाटलांना. ती सरळ बोलतात. हे धनाजी पाटील, सर्जाराव पाटील, धनाजी पाटील सारखाच आमचा त्रास असतो यांचा. कुठं वाटेल तिथं सरळच बोलतात. 4 चाकी गाड्या आमचे मोटरसायकलवर गावला की त्यांना कवा पण उडवतो. हे जे मेन पंच आहेत तुम्हाला त्रास देत आहेत त्यांची नाव काय काय? धनाजी पाटील, सर्जाराव पाटील, मारुती पाटील, लक्ष्मण कुलकर्णी, देवगण पाटील, रामा पाटील, यल्लाप्पा पाटील, परसराम पाटील, अनिल चव्हाण, संदीप पाटील. आता या प्रकरणामध्ये यांना आगोपणाला केला, पोरग्याला मारला. त्यांच्या त्या सर्जाराव पाटलाचा पुतण्या येऊ हे त्याला हे गाठलंय म्हणताना हे पोरग्याच्यावर खाव काढायला आम्हाला बी दगडफेक त्यालाच केला. आम्ही दरवाजा लावलेला. हे लोक काय व्यवसाय करतात? हे काय पण शेती. ते सर्जाराव पाटलाचा पोरगा मिलिटरीत परवा भरती झाला 1-4 महिन्याच्या आधी. म्हणतात ते सरळ आता लय मोठं झालं असं वाटलंय त्याला की आपण पोरग मिलिटरीला गेलाय ते लोकांच्या सेवासाठी. याला काय वाटायला लागलंय माझाच हक्क चालतोय आता, मी काही जरी केलं तरी आमचं पोरग सोडवू शकतो. सगळी जरा पैसेवान माणसं आहेत ती म्हणताना आमच्यावर हे करायला लागले, त्रास द्यायला लागले.
पोरगा देश सेवेसाठी गेला म्हणजे गावाला त्रास द्यायला लागला होय. का? हा. त्यांचं आता गाव त्यांच्या हातात झाले. ते गावचा पंच झालं ते नाव जमलंय. मग तुम्ही गावातल्या सरपंचांना वगैरे हे बाब सांगितल्यानंतर हे सगळं सांगितलं साहेब. चौकात सरपंचला संध्याकाळी बोलवून घेतलं त्या टायमाला. सरपंचच्या पुढेच मला मारहाण करायला सगळेजण अंगावर यायला लागले साहेब. बहुतानं झाली पूर्ण. तो पण व्हिडिओ माझ्याकडे आहे त्याने बोललेला. पहिला पण त्यांच्या तोंडाने त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही ठेवलोय त्यांना बहिष्कार आम्ही केलोय गावातनं आम्ही काढणार आहे आमच्यापाशी त्यांना. सगळे पुरावे आहेत त्यांच्या विरोधात. तेवढा पुरावा असून पण साहेब त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. त्यांच्यावर अटक झाली नाही. त्यांच्यावर पोलिसांनी म्हटली त्यांना कारवाई करता येत नाही आणि त्यांना अटक होत नाही. जामीनपूर्वक डायरेक्टच त्यांना जामीनपूर्वक हे होतंय त्यांना अटकपूर्व जामीन मिळतो. लाभ मिळते म्हणून सांगितले. एवढं आमच्याकडे पुरावा असून काम झालं नाही. लोकांच्याकडे पुरावा नसलं तरी पोलीस काय करणार आहे साहेब? पोलीस पाटलांना तुम्ही काय याबाबतची माहिती दिली साहेब त्यांना पण दिली. त्याने पण येऊन गेल्यात. त्याने पण काय ते सांगितल्यात केल्यात. त्यांना ते किती वेळा तर मी सांगितलंय त्यांना. कोण परत पोलीस आम्हाला पाटील आहे? म्हणतात गाव सोडून जावा. कांबळे त्याचं नाव काय तर आहे. नाव काय माहित नाही. कांबळे आहेत ते. आम्हाला म्हणतात की तुम्ही गाव सोडून जाऊन राहावा कुठं तरी. तुम्हाला सांगते आम्हाला सरळ सांगतात. काल आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बी सांगितल्यात गाव सोडून जा. तुम्हाला एवढा त्रास देत असतील तर तुम्ही दुसरीकडे कुठे तर जाऊन राहावा. म्हणजे आम्ही ह्यांच्यासाठी आता दुसरीकडे जाऊन राहण्यापेक्षा आम्ही कुठं तर आत्महत्या केलेलं चांगलं की आहे. आमचं एवढं जगणं मुश्किल करून ठेवल्यात त्यांनी. मग आता तुम्ही काल तक्रार दिल्या होय दिलं. त्यानंतर काय कारवाई झाली? काय नाही आता कारवाई कारवाई काय नाही. त्यांनी आम्हाला दिली. उद्या बोलवल्यात त्यांनी. त्याने उद्या बोलवल्या तक्रार त्यांनी कारवाई करून घेतल्या. ते काय त्यांच्यावर कलमा बिलमा आम्ही लावल्या. तक्रार देऊन आम्हीच पोलीस स्टेशनला जायचं यायचं आमचं चाललंय. त्यांनी रात खुशाल सगळ्यांनी आहेत. बसून काढले साहेब. पोरग झोपायला आलता तरी पण मी कट्ट्यावर ते बाकड्यावर झोपलोय आम्ही रात सारे. एक पोलीस येऊन विचारलं नाही की आत येऊन बसा काय करा. लेडीज आहे संघ. रात्री 3:30 वाजता मी सांगली SP ला गेलतो साहेब. लेडीज आहे म्हटलं हे तर कदर करा. या टायमाला आम्ही आमचं जातो. तक्रार सुद्धा घेतली नाही तर रात्री जावा जावा म्हटला तो साहेब आहे की नाही नाईटचा. तो सरळच म्हटला तुम्ही जावा म्हटला आम्ही तक्रार घेत नाही. IP तुम्हाला काय करायचं ते करा जावा म्हटलं. घेतलेत आमचं. मग यानंतर तुमचा निर्णय काय असेल की जर तक्रार घेऊन न्याय मिळत नसेल तर या जर आम्ही बाबा आत्महत्या करणार. आम्हाला जर न्याय व्यवस्थित त्यांच्यावर नाही शिक्षा झाली त्यांना आम्ही आत्महत्या करू शकतो साहेब. आम्ही जीवनाला मुक्ती करून घेतो. या जीवनात काय अर्थ आहे? एवढं मार खाऊन जर मरण्यापेक्षा डायरेक्ट मारून मेलेलं परवडतंय. आम्हाला यांनी एवढे छळ करायला लागल्यात की त्याच्या आधी आम्ही स्वतःहून आत्महत्या करून मेल्यात. एक टायमाला अन्न मिळत नाही साहेब. या परिस्थितीमध्ये आले सगळी घरात आहेत. एकटा मी राबणार. पोरांची शाळा बिळा होईना साहेब मग आमची. याबाबतचं निवेदन तुम्ही काय SP ना देणार आहे का? होय साहेब. आम्हाला जर इथं न्याय मिळाला नाही तर SP ला जाणार आम्ही. SP ने जरी आमचं हे घेतला तर नाही आत्महत्या करून घेतो साहेब. आत्महत्येशिवाय आमच्याकडे काहीच काही पर्याय राहिला नाही. लास्ट पर्याय तोच आहे. आम्हाला न्याय नाही मिळाला की आता आमचं जगणंच मुश्किल करून ठेवलेत ते. एवढी 2 मुलं आहेत का तुम्हाला? होय, 2 दोन मुलं मुलं आहेत. आणि एक सासू. म्हणणे आहे. आई कुठे आहेत तुमचे? आता एक रानात गेला जळण आणायला. जळण पण नाही म्हणताना जळण आणायला. चालेल. पोर काय शिकतात शाळा जात्या? यो 6वीला आहे. यो 9वीला आहे. त्याला आता बाहेर घालायचं म्हणून तर पैसे नाहीत काय नाहीत. कुठला पैसे येणार नाही काय नाही. सगळंच आमचं थांबवलं सर एकट्याच्यावर आमचं घर चालणं झालंय आम्हाला. ते पण त्या मालकाला दाब देतात की तुम्ही त्याला घेऊ नका हे करू नका म्हणून त्याला दाब देतात. ते 2-3 वेळा आता सगळं माझ्यावर ॲडव्हान्स आहे म्हणताना त्याला पण काढायला येणार. माझा ॲडव्हान्स फेडून घेतला की तो पण काढला की मला जगणं मुश्किल होतंय सर. मी 30-20 रुपयाचं माळवा आणून मी आई मम्मीला देतोय. तेवढंच मम्मी बाहेरच्या माणसं इथं म्हणजे मराठा बिराठा सगळे आहेत. त्यांना तिथं विकून 4 पैसे आणले की तेवढं दुकान बाजार किती येते तेवढं 50-60 रुपये तेवढं आणून तेवढं पुरतं करतो. तुमच्यामुळे तुम्ही जिथं नोकरीला आहे त्यांच्यावर पण बहिष्कार टाकण्याचं त्यांच्यावर पण बहिष्कार टाकले. त्यांना पण आता कोण लग्नाला गेलं. काल लगीन होता त्यांचा आणि त्यांच्या लग्नाला कोणी गेलं नाही. नुसतं एक त्यांचं घर तेवढंच गेला. सख्खी त्यांची पोरगी इथंच दिल्यात याच गावात.
पोरगेला पण लावून दिले नाहीत. भावाची पोरं त्यांच्या घराला लागूनच आहेत, त्यांना पण नको म्हटलं, सरळ सांगितल्यात. आणि ते भावाचं पोरगं डायरेक्ट पोलिसला सांगितला. काल मीटिंग बसली होती, आमच्या काकाच्या पोरग्याचं लगीन होतं सचिनचा, आणि त्या सचिनच्या लग्नाला जाऊ नका म्हणून आम्हाला सगळेजण ताकीद केल्या त्यांनी. धनाजी पाटील, सर्जाराव पाटील, मारुती पाटील, रामा पाटील, देवगण पाटील यांनी सगळेजण पंच मिळून त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेला तर तुम्ही पण वाळीत राहू शकताय, असं त्यांना दाब दिल्याबद्दल त्यांची जरा अडचण आहे म्हणतात. त्यांनी गावासंघ राहण्यासाठी लग्नाला पण गेले नाही. 5 लाखाची मागणी करतात ही. तुमच्याकडं? होय, आमच्याकडनं 5 लाखाची मागणी केली आमच्याशी साहेब. बोलणाऱ्यांना बी आत घेण्यासाठी ह्यांनी 5 लाखाचीच मागणी करत होते. बरं, म्हणजे तोच प्रकार चालू आहे अजून? एक भागा नाही आला. हे 5 लाखाच खाण्याला आम्हाला हे झाले. आमच्यापाशी 5 लाख काही नाहीत सर, आमचं जगणं मुश्किल झाले. आम्ही ह्यासनी 5 लाख कुठून आणून द्यायचं आता?